बोला लवकर, रेकॉर्ड करणार आहे ना. बोला की रे. मेजर ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस. बर म्हणजे काय पूर्ण सांगा की रे. इट्स कॉल्ड टेम्परेचर. इज कॉल्ड टेम्परेचर. मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस इज कॉल्ड टेम्परेचर. अजून अजून टेम्परेचर संदर्भात काय सांगू शकाल तुम्ही? काय आहे टेम्परेचर? एक वाक्य सांगितलं होतं मी. काय आहे टेम्परेचर? It is the way of measurement of amount of heat energy stored in a substance. काय आहे टेम्परेचर? टेम्परेचर काय आहे? अरे बोला की, म्हणा एकदा. ए अरे काय आहे टेम्परेचर? टेम्परेचर काय मेजर करतो? अमाउंट ऑफ हीट एनर्जी स्टोर्ड इन ए सबस्टन्स. सबस्टन्स मध्ये किती हीट एनर्जी स्टोर्ड आहे हे मोजण्याचा एक मार्ग म्हणजे टेम्परेचर. बर ठीक आहे. व्हॉट इज हीट? हीट म्हणजे काय? Energy transfer from cold body to hot body to cold body. हाँ, ट्रांसफर ऑफ एनर्जी फ्रॉम हॉटर बॉडी टू कोल्डर बॉडी इज नथिंग बट हीट एनर्जी. त्यालाच म्हणतो आपण हीट एनर्जी. ठीक आहे. व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन? PV is equal to nRT. PV equal to nRT. What is the value of R? 8.314 जूल पर केल्विन. बस जूल पर केल्विन. बस इंटू मोल. जूल पर केल्विन मोल. केल्विन मोल. हाँ, जूल पर केल्विन मोल किंवा मोल केल्विन. ठीक आहे. थोडंसं पुढे जाऊयात आपण. आपल्याला आता थोडीशी चर्चा करायची आहे थर्मल एक्सपेन्शनच्या संदर्भात. एखादा सॉलिड घेतला किंवा लिक्विड घेतला किंवा गॅसेस घेतला, कुठल्याही स्टेट मधला एखादा मॅटर घेतला, मॅटरच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. तर जनरली आपण काय बघितलं काल, तर ॲज heat energy provided to the matter, its temperature increases, and as temperature increases all the matter shows their property to expand. कसली प्रॉपर्टी दाखवतात? एक्सपांड ची प्रॉपर्टी दाखवतात. आणि जर हीट कमी केली तर ते कॉन्ट्रॅक्शन ची प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजे व्हॉल्यूम जर घेतला तर तो कमी होतो, किंवा एखादी लेंथ नुसती वायर फॉर्म मध्ये समजा एखादा मॅटर घेतला तर त्याच्या लेंथच्या बाबतीत बघत असेल तर टेम्परेचर दिले की लेंथ वाढते, टेम्परेचर कमी केलं की लेंथ कमी होते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होते वायर. अशा पद्धतीने किंवा एखादी शीट घेतली त्याचा एरिया कमी जास्त होतो. अशा पद्धतीनं त्या मॅटरचं एक्सपॅन्शन होतं. जर आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड केली तर एक्सपॅन्शन होतं आणि हीट काढून घेतली तर कॉन्ट्रॅक्शन होतं. अशा पद्धतीनं जो बदल होतो हा का होतो हे थोडीशी चर्चा करायची आपल्याला. बघा, एखादं मॅटर घेतलं, या मॅटर मध्ये असतात ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स, म्हणजे पार्टिकल्स म्हणूया आपण त्याचे. आता सध्या त्याच्यामध्ये एक अमाऊंट ऑफ हीट एनर्जी स्टोअर आहे. म्हणजे काय,
तर या सबस्टन्सचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स आपल्या असणाऱ्या मीन पोझिशनच्या अबाउट अशा पद्धतीनं एका पर्टिक्युलर स्पीडनं म्हणजेच फ्रिक्वेन्सीनं आणि एका पर्टिक्युलर अँप्लिट्यूडनं व्हायब्रेट होत असतात. त्यालाच हीट एनर्जी म्हणतोय आपण. जर सॉलिड घेतला तर व्हायब्रेट होत असतात, लिक्विड घेतला तर व्हायब्रेशन, रोटेशन, लिक्विड आणि गॅसच्या बाबतीत व्हायब्रेशन, रोटेशन आणि मायग्रेशन तिन्ही गोष्टी असतात, तिन्ही कायनेटिक एनर्जीज असतात. सॉलिड घेतला तर फक्त व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असते आणि त्या व्हायब्रेशनचं एक पर्टिक्युलर स्पीड असतं, म्हणजेच थोडक्यात फ्रिक्वेन्सी असते आणि अँप्लिट्यूड पण एक पर्टिक्युलर असतो. आणि मग ही एनर्जी त्यालाच म्हणतो हीट एनर्जी. ही एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन अँड इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? हा. आता ही एनर्जी शून्य कधी असेल रे? प्रत्येक मॅटरच्या बाबतीत एनर्जी झिरोच. कायनेटिक एनर्जी possessed by the particles of the body is zero. कधी असेल? परफेक्टली रेस्टला आहेत ते. असं कधी असेल? म्हणजे हीट एनर्जी स्टोअर्ड किती? अरे ज्यावेळी पार्टिकलची एनर्जी झिरो, पार्टिकलनी पजेस केलेली एनर्जी झिरो, म्हणजे त्या बॉडीची हीट एनर्जी किती? झिरोच ना. झिरो. हीट एनर्जी झिरो. मग असं कधी होऊ शकेल हीट एनर्जी स्टोअर्ड इन द बॉडी इज झिरो? कुठलंही मॅटर घेतलं तरी कधी हीट एनर्जी झिरो. आता कालच फॉर्म्युला सांगितलं की रे. हा, कालच फॉर्म्युला सांगितला. काय तुम्हाला नसलेल्यावर सुद्धा चर्चा केली तरी सुद्धा लक्षात राहत नाही. तुम्ही लक्षात ठेवा म्हणून ती चर्चा केली, नाहीतर मला डायरेक्ट थर्मल एक्सपेन्शन चालू करता येत होतं. 1 तास घालवला मी त्यासाठी बाळांनो. बर, एखाद्या बॉडीनं पजेस केलेला व्हॉल्यूम झिरो कधी होतो? बर, एखाद्या बॉडीवर असणारं प्रेशर झिरो कधी होतं? काय या पोरांना शिकवून काही उपयोग नाही बाबा. टेम्परेचर. हा, किती? कमी किती? असतं. टेम्परेचर किती? -273. हा, -273 डिग्री सेल्सिअस म्हणजेच -273 डिग्री सेल्सिअस म्हणजेच झिरो काय? केल्विन. या टेम्परेचरला त्या बॉडीनं पजेस केलेली हीट एनर्जी झिरो, कुठलीही बॉडी असू द्या, -273 म्हणजे झिरो केल्विन. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणायचं त्याला. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर त्याला पजेस केलेली एनर्जी झिरो. म्हणजे हे सगळे पार्टिकल त्याच टेम्परेचरला रेस्टला असतील. बाकी तुम्ही त्याच्यावर अगदी -268 घेतलं तरी सुद्धा त्या डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला निश्चितपणे या कुठल्याही मॅटरचे मॉलिक्युल्स हे व्हायब्रेशनल, रोटेशनल, मायग्रेशनल, कायनेटिक एनर्जी बिहेव करत असतील. फक्त स्पीड कमी असेल. स्पीड कमी असेल. मग आपण म्हणतो नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचर घेतो किती आपण? 0 ते 27 मधलं कुठलं तरी घेतो, 27 डिग्री. हे टेम्परेचर म्हणजे भरपूर जास्त टेम्परेचर. या टेम्परेचरला या कुठल्याही मॅटरमध्ये हीट एनर्जी स्टोअर्ड असते. आणि स्टोअर्ड हीट एनर्जी म्हणजेच पार्टिकलची व्हायब्रेशनल, मायग्रेशनल. आता सॉलिड घेतला तर नुसती व्हायब्रेशनल, लिक्विड गॅसेस वगैरे घेतले तर मायग्रेशनल, रोटेशनल पण असते. कायनेटिक एनर्जी बिहेव बाय द मॉलिक्युल्स. आणि ही कायनेटिक एनर्जी ते मॉलिक्युल्स किती व्हायब्रेट होत आहेत त्याचा अँप्लिट्यूड. सॉलिड फक्त घेतोय किती अँप्लिट्यूड आहे आणि त्याच्या स्क्वेअरला, आणि किती फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे एका सेकंदात किती व्हायब्रेशन घेतोय त्याच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. मग आता एक्सपेन्शन होताना काय होतं बघा. समजा हीट एनर्जी आपण याला द्यायला गेलो, आहे त्यात वाढ करायला गेलो, तर ह्याचा अँप्लिट्यूड पण वाढतो व्हायब्रेशनचा.
आणि फ्रिक्वेन्सी पण वाढते, फ्रिक्वेन्सी वाढते. आणि त्यामुळं हे मॉलिक्यूल एकमेकाला रिपेलिंग फोर्स एक्झर्ट करतात. असे व्हायब्रेट व्हायला लागलं जर हे वाढले तर रिपेलिंग फोर्स एक्झर्ट करतात. आणि रिपेलिंग फोर्स एक्झर्ट केला की त्यांच्यामधलं डिस्टन्स आपोआप वाढत, त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढत रिपेलिंग फोर्समुळं. आणि मग त्या पार्टिकल मधलं डिस्टन्स वाढलं म्हणजेच सगळ्या पार्टिकलचा विचार केला तर तो सॉलिड काय झाला, काय झाला तो सॉलिड एक्सपांड झाला. अशा पद्धतीनं जर हीट एनर्जी कमी केली तर स्पीड सुद्धा व्हायब्रेशनचं कमी होणार आहे. आणि व्हायब्रेशनचं स्पीड कमी झालं तर रिपेलिंग फोर्स कमी होतो, ते जराशे जवळ येतात. अट्रॅक्शन वाढतो ना रिपेल कमी झाल्यानंतर, तेवढ्या प्रोपोर्शन मध्ये अट्रॅक्शन वाढतो. आणि मग अशा पद्धतीने ते जवळ येतात म्हणजेच तो सॉलिड कॉन्ट्रॅक्ट होतो. समजलं का असं का होतं ते? समजलं का? हो. हा, सांगता आलं पाहिजे, नाहीतर उद्या विचारलं की पुन्हा काही येत नाही बघा. तर अशा पद्धतीनं ड्यू टू the speed of vibrational motion is increases as well as amplitude increases, so that particles or molecules of that material, they are exerting repelling force on each other, and so that distance between that molecules is increases, which expand that material or substance, which expand that substance. अशा पद्धतीनं याला म्हणायचं थर्मल एक्सपेन्शन. म्हणजे ड्यू टू इनक्रीज इन टेम्परेचर और हीट एनर्जी, the increase in vibrational kinetic energy increases to repelling force between the particles, and so that solid is that material is get expand. अशा पद्धतीनं that is called thermal expansion. कसलं एक्सपेन्शन म्हणायचं त्याला? थर्मल एक्सपेन्शन. आता हे थर्मल एक्सपेन्शन स्टडी करत असताना थोडंसं एक 3 प्रकारे आपल्याला स्टडी करावं लागतं थर्मल एक्सपेन्शन. त्यामध्ये पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात लिनियर एक्सपेन्शन. लिनियर म्हणजे इन दी फॉर्म ऑफ लाईन. म्हणजे थोडक्यात तुम्ही सबस्टन्सच घेतलाय वायर फॉर्म मध्ये, बघा सबस्टन्सच वायर फॉर्म मध्ये घेतलाय, आणि मग या वायर फॉर्म मधल्या सबस्टन्सला थिकनेस निग्लिजिबल हा सबस्टन्स घेतला वायर फॉर्म मध्ये. हे बघा AB वायर घेतली मी, आणि मग याचा असणारा जी काही लेंथ आहे ती आत्ता लेंथ आहे समजा L एवढी लेंथ आहे, ओरिजिनल लेंथ म्हणूया आपण त्याला, कॅपिटल L एवढी लेंथ आहे. अशा पद्धतीने हा सबस्टन्स घेतला. आता मग थिकनेस निग्लिजिबल म्हणजे वाढ काय कशात होणार आहे? फक्त लेंथ मध्ये. म्हणून याला म्हणायचं लिनियर एक्सपेन्शन. इफ एक्सपेन्शन इज इन दी लेंथ of the substance in wire form, then such type of expansion is called linear thermal expansion. लिनियर थर्मल एक्सपेन्शन. मग आता काय करायचं बघा, प्रॅक्टिकली तुम्ही जर हे ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल. पहिल्यांदा काय करायचा, हा सबस्टन्स आपण फ्रीजर मध्ये ठेवूया. फ्रीजर मध्ये म्हणजे किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला मेंटेन करतोय आपण? फ्रीजर मध्ये. फ्रीजर माहित आहे का नाही? फ्रीजर मध्ये ठेवला, तुमच्या रेफ्रिजरेटरच्या फ्रीजर मध्ये ठेवला, किती टेम्परेचर मेंटेन केलं आपण? बॉम्बला यांना फ्रीजरचं टेम्परेचर माहित नाही आणि थर्मोडायनॅमिक्स केमिस्ट्री 0 डिग्री सेल्सिअस. मग सांगाय पटकन, याला एवढा विचार करायला लागतो का? 0 डिग्री सेल्सिअस त्यालाच मी म्हणतो ऍब्सोल्यूट मधलं घेतलं तर 273 केल्विन, त्याला मी T0 म्हणतो. आता सध्या T0 या टेम्परेचरला मी ही वायर फ्रीज करून टाकली 0 डिग्री सेल्सिअसला, आणि मग त्यावेळीची लेंथ मोजली, मला समजा ती L0 एवढी भेटली. L0. आता समजा मी ती बाहेर काढली आणि त्यानंतर त्याला हीट दिली म्हणजे स्टोव्हवर ठेवली.
स्टोअर ठेवल्यानंतर हिटिंग केल्यानंतर थोडा वेळ हिटिंग केलं, त्याचं टेम्परेचर वाढू दिलं, म्हणजेच हीट एनर्जी त्याला गेन करू दिली आणि मग बाजूला घेऊन त्याची लेंथ मोजली. त्यावेळेचं टेम्परेचर होतं T°C असं म्हणूया, किंवा त्याला आपण तुमच्या पुस्तकामध्ये TT म्हटले, म्हणजे त्यावेळेच्या लेंथला LT म्हणूया आपण. T°C टेम्परेचर केलं, त्यावेळी पुन्हा लेंथ मोजली मी, तर LT एवढी भरली. आता याच्यातला इन्क्रीज इन लेंथ जर बघितला तुम्ही, इन्क्रीज इन लेंथ LT मायनस L0, याला म्हणायचं इन्क्रीज इन लेंथ. हा जर बघितला तर तो प्रपोर्शनल असतो. कुणाकुणाला प्रपोर्शनल असतो बघा? ओरिजिनल लेंथ म्हणजे 0°C ला असणारी ओरिजिनल लेंथ मुळातच जास्त असेल तर इन्क्रीज इन लेंथ सुद्धा जास्त भेटतो. असं एक्सपेरिमेंटली बरं का, सुरुवातीला लेंथ कमी ठेवायची, पुन्हा जरा जास्त ठेवायची, पुन्हा जरा जास्त ठेवायची, आणि हा प्रयोग करायचा. 0°ला मेंटेन करायचं, त्याचबरोबर T°C ला मेंटेन करायचा, आणि प्रत्येक वेळी लेंथ मोजायची, लेंथ मधला फरक मोजायचा. तर हा चेंज इन लेंथ आहे की नाही, LT मायनस L0, हा ओरिजिनल लेंथ किती आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. ओरिजिनल लेंथ जास्त असेल तर चेंज सुद्धा जास्त असतो. हे एक ऑब्झर्वेशन. दुसरं ऑब्झर्वेशन जर बघितलं तर हा चेंज इन लेंथ म्हणजेच LT मायनस L0 हा आणखी एका गोष्टीला प्रोपोर्शनल असतो, तो म्हणजे तुम्ही किती टेम्परेचर वाढवताय, म्हणजे चेंज इन टेम्परेचर. नंतरचं होतं T, अगोदरचं होतं T0, म्हणजे चेंज इन टेम्परेचर झाला T मायनस T0. याला सुद्धा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. प्रॅक्टिकली बऱ्याच वेळा करून जर बघितलं तर ह्या दोन गोष्टी निदर्शनास येतात. आणि मग मी काय करतो, मी आता हे एकत्र लिहितो, म्हणजेच चेंज इन लेंथ, इन्क्रीज इन लेंथ म्हणूया वाटल्यास, इन्क्रीज इन लेंथ ऑफ दॅट सबस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L0 ओरिजिनल लेंथ ऍट 0°C अँड इट्स चेंज इन टेम्परेचर. या दोघांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हे डायरेक्ट प्रोपोर्शनलचं चिन्ह मी मुद्दाम असं काढतोय बरं का, हे लक्षात घ्या. मुद्दाम असं करतोय कारण मला इथं अल्फा वापरायचा आहे. अल्फा आणि ह्या चिन्हात काहीतरी फरक दिसला पाहिजे म्हणून मी असं करतोय बरं का, लक्षात घ्या. नाहीतर अल्फा पण कळत नाही, प्रोपोर्शनल पण कळत नाही, ना अल्फा पण कळत नाही. आता यांच्यातला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी घेतो. हे प्रोपोर्शनॅलिटीचं इक्वेशन आहे. आता या इक्वेशनला मला मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग या तिघांच्या मधला जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी घेणार आहे अल्फा. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा घेतलाय अल्फा बघा. म्हणजेच LT मायनस L0 म्हणजेच इन्क्रीज इन लेंथ इज इक्वल टू झालं, मॅथमॅटिकल केलं मी इक्वेशन, आणि म्हणजे प्रोपोर्शनलचं इक्वल टू केलं. इथं मी घेणार आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट अल्फा, आणि मग इनटू L0 ओरिजिनल लेंथ ऍट 0°C आणि चेंज इन टेम्परेचर. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालं. हे लक्षात आलं का? हे लक्षात आलं का? प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन आहेत बरं का हे. नाही तर तुम्ही म्हणाले हे कसं ते कसं, हे प्रॅक्टिकली ऑब्झर्व केलेलं आहे. आणि मग फक्त प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी अल्फा घेतलाय, आणि या अल्फालाच म्हणायचं त्या मटेरियलचा लिनियर एक्सपेन्शनचा कोइफिशियंट. काय म्हणायचं त्याला? लिनियर एक्सपेन्शनचा कोइफिशियंट. द कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेन्शन ऑफ दॅट मटेरियल. आता मटेरियल म्हणजे सॉलिडच असणार आहे. तुम्ही काय पाणी घेऊ शकताय का वायर फॉर्म मध्ये? सर हा, व्हिडिओ स्टॉप झाला. व्हिडिओ स्टॉप झाला. बर, मी काय म्हणतोय, तुम्ही पाणी घेऊ शकताय का वायर फॉर्म मध्ये? नाही. गॅस एखादा घेऊ शकताय का वायर फॉर्म मध्ये? नाही. म्हणजे हा लिनियर एक्सपेन्शनचा प्रकार फक्त कोणाच्या बाबतीत असला पाहिजे? कुणाच्या? सॉलिडच्या बाबतीत असला पाहिजे. हे जाता जाता लक्षात ठेवायचं. बर, इथपर्यंत लक्षात आलं का?
आणि या अल्फालाच म्हणायचं कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेन्शन ऑफ दॅट मटेरियल. त्या मॅटरचा किंवा मटेरियलचा लिनियर एक्सपेन्शनचा कोइफिशियंट हा अल्फा. आता त्याची डेफिनेशन करायची आहे. त्याच्या अगोदर हे लक्षात आलं का, फक्त यालाच तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही पुस्तकात बघत असाल आणि तिथं तुम्हाला स्मॉल डेल्टा एल दिसत असेल, दिसतोय का? हो. हा, तो स्मॉल डेल्टा एल म्हणजेच एल टी मायनस एल झिरो, चेंज इन लेंथ. याला त्यांनी म्हटलंय एल टी मायनस एल झिरोलाच म्हटलंय डेल्टा एल. इक्वल टू मग काय झालं, अल्फा एल झिरो इन टू टी मायनस टी झिरो. आलं का लक्षात आता? नाही तर तुम्ही जंबल झाला असाल, तिथं बघितलं की स्मॉल डेल्टा एल दिसतोय असं काय. स्मॉल डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ किंवा इन्क्रीज इन लेंथ. समजलं का? आता डेफिनेशन करूया अल्फाची. बघा अल्फाची डेफिनेशन. अल्फाला फक्त एका बाजूला ठेवतो. आता हे स्मॉल एल मधलं घेत नाही मी, वरचं घेतो. अल्फाला एका बाजूला ठेवतो, मग काय होईल इक्वेशन मला सांगा. अल्फा इक्वल टू डेल्टा एल. आता डेल्टा एल म्हणून नका म्हटल्यावर पुन्हा आणखी म्हणतात. मग एल टी मायनस एल हा, झिरो. मग असं सांगा एल टी मायनस एल झिरो. डेल्टा एल मुळे घोळ होतो रे तुमचा, म्हणून तुम्हाला सांगतोय. हा, एल टी मायनस एल झिरो अपॉन एल नॉट हा एल नॉट टी टी मायनस टी झिरो इन टू टी मायनस टी झिरो. ही झिरो. झाली बघा डेफिनेशन कुणाची, अल्फाची. म्हणजेच कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेन्शन ऑफ दॅट मटेरियल. त्या मटेरियलचा लिनियर एक्सपेन्शनचा कोइफिशियंट. समजलं का? आता बघा डेफिनेशन. मी घेतो एल टी मायनस हे एल झिरो 1 घेतो, 1 घेतो. म्हणजे ठेवतानाच मी लेंथ युनिट मध्ये ठेवणार आहे. मग सेंटीमीटर मध्ये मी विचार करत असेल तर 1 सेंटीमीटर ठेवणार. किलोमीटर मध्ये विचार करत असेल तर मी 1 किलोमीटर ठेवणार. मीटर मध्ये असेल तर 1 मीटर ठेवणार. म्हणजे जे काय असेल त्यातली ओरिजिनल लेंथ 0 डिग्री सेल्सिअसला मी किती ठेवणार? 1 ठेवणार. जे काय असेल त्यातली 1 ठेवणार. आणि त्याचबरोबर टेम्परेचर वाढवताना सुद्धा मी काय करणार, टेम्परेचर युनिटनच वाढवणार. मग डिग्री सेल्सिअस मध्ये वाढवत असला 1 डिग्री सेल्सिअस न वाढवा. केल्विन मध्ये असं त्याच्यातला चेंज एकच असतो, 1 केल्विन न वाढवा. फॅरनाइट मध्ये वाढवणार 1च फॅरनाइट मध्ये वाढवायचं. म्हणजे जे काय घेत असाल त्यातलं किती वाढवायचं, 1 न वाढवायचं. टाका या व्हॅल्यू वरच्यात. झाले बघा डेफिनेशन तयार. इफ एल झिरो इक्वल टू 1 टी मायनस टी झिरो इक्वल टू 1 म्हणजे अल्फा इक्वल टू काय आलं, देन काय आलं रे अल्फा इक्वल टू एल टी मायनस एल झिरो. बरोबर, एल टी मायनस एल झिरो म्हणजे इन्क्रीज इन लेंथ. एल टी मायनस एल नॉट म्हणजेच इन्क्रीज इन लेंथ. झालं का? लक्षात आली का डेफिनेशन? आता मी शब्दात सांगतो बघा, हेच वाचतोय, हेच म्हणणार आहे मी. The increase in length, the increase in length per unit original length at 0 degree Celsius किंवा पर 0 डिग्री टेम्परेचर म्हटलं तरी चालतंय, सेल्सिअस म्हटलंच पाहिजे असं काय नाही. कारण 0 डिग्री सेल्सिअस नाहीतर म्हणा 0 डिग्री सेल्सिअस म्हणा. बघा, increase in length per unit original length at 0 degree Celsius. Unit original length at 0 degree Celsius. आणखी एकदा, per unit degree rise in temperature. Unit degree rise in temperature is called काय? अरे काय म्हणायचं ते तरी म्हणा. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेन्शन. हा, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेन्शन ऑफ दॅट मटेरियल. बघा आता परत एकदा,
the increase in length per unit original length at 0 degree Celsius per unit degree rise in temperature is called linear coefficient of linear expansion of that material. आहे हेच मी शब्दात म्हटलोय फक्त. चला, न वाचता पुस्तकात न वाचता मला एकदा सांगण्याचा प्रयत्न करायचा. बोला आणि मग पुढे जायचं. Increase in length हा per unit original length. हा Increase in length per unit original length at 0 degree Celsius हा per unit degree rise in temperature हा is called a coefficient of linear expansion. is called coefficient of linear expansion. शाबास, हे आहे हेच रे, हेच हेच मी शब्दात म्हणतोय. ही झाली डेफिनेशन त्याची. मग मला सांगा युनिट काय येईल रे त्याचं? युनिट त्यात बघायचं नाही, त्यात बघायचं नाही, फॉर्म्युला समोर आहे. Per degree Celsius. बरोबर. का तर हे बघा, चेंज इन लेंथ ज्या युनिट मध्ये त्याच युनिट मध्ये ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ ज्या युनिट मध्ये त्याच युनिट मध्ये ओरिजिनल लेंथ, युनिटला युनिट डिवाइड झालं, गेलं का? मग राहिलं कोणाचं युनिट? फक्त टेम्परेचरचं, चेंज इन टेम्परेचरचं. आणि तेही कुठं आहे? न्यूमरेटरला आहे का डिनॉमिनेटरला आहे? डिनॉमिनेटर. म्हणून म्हणायचं पर डिग्री सेल्सिअस असं तरी लिहा, किंवा डिग्री सेल्सिअस रेस टू -1 असं तरी लिहा. या दोन्ही पैकी एक कुठलं तरी लिहा. ठीक आहे, युनिट लक्षात आलं? आता एखाद्याची शंका अशी असेल बरं का, एखाद्याची शंका अशी असणार आहे, सर आमच्यात फ्रीजर नाही, आम्ही काय करायचं? आमच्यात फ्रीजर नाही, आम्ही काय करायचं? आम्ही 0 डिग्री सेल्सिअसला ही वायर कशी मेंटेन करायची? 0 डिग्री सेल्सिअसलाच घेतली पाहिजे असं नाही. बघा आता इकडे बघा, समजा मी पहिलं टेम्परेचर ठेवलं T1 डिग्री सेल्सिअस, त्यावेळेची लेंथ मोजली L1. त्यानंतर अजून टेम्परेचर वाढवलं, T2 एवढं केलं, त्यावेळेची लेंथ घेतली L2, त्यावेळेची लेंथ मिळाली L2. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीनं प्रॅक्टिकली आपण ऑब्झर्व केलेच काय, चेंज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिजिनल लेंथ. 0 डिग्रीलाच असली पाहिजे असं काय नाही बरं का. ओरिजिनल लेंथ आणि त्याचबरोबर किती टेम्परेचर वाढवताय ते टेम्परेचर, म्हणजे चेंज इन टेम्परेचर. म्हणजे अल्फा तुम्ही असा पण लिहू शकता. आता बघा, अल्फा तुम्ही असाही लिहू शकताय. अल्फा इक्वल टू, इकडेच दिसतंय का रे या बाजूचं? हो. मग अल्फा इक्वल टू असं पण लिहू शकता. अल्फा इक्वल टू सांगा बघू रे, ह्याच्यावरूनच लिहायचं आपल्याला. L2 minus L2 minus L1 upon L1 into bracket T2 minus T1. T2 minus T1. अल्फा या पद्धतीनं सुद्धा तुम्ही डिफाईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअसलाच तो मेंटेन केला पाहिजे असंही काही बंधन नाही. इतर टेम्परेचरला मेंटेन केला तरी सुद्धा हरकत नाही. आता आपण काय करायचं आहे बघा, हे इक्वेशन थोडंसं तुम्हाला सोप्या स्वरूपात लक्षात राहावं यासाठी जरा वेगळ्या स्वरूपात मांडण्याची गरज आहे. तुमच्या पुस्तकात मांडलेलं नाही, पण गरज आहे. बघा आता हे इक्वेशन, हे बघा इथं इक्वेशन 1 म्हणतोय मी याला. हेच इक्वेशन मी कसं लिहू शकतो तुमच्या सोयीसाठी बरं का. बघा इकडं, आता या L0 ला पलीकडे टाकतो, म्हणजेच LT इक्वल टू सांगा इक्वेशन काय होईल? अरे सांगा की काय? L0 ला इकडे घ्यायचं आहे फक्त, मायनसचा काय होईल? प्लस L0 किंवा L0 प्लस अल्फा L0 इंटू ब्रॅकेट T मायनस T0. झालं का?
हो. आता यातून L0 काढूया कॉमन, मग LT इक्वल टू L0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा L0 इंटू, इथं जरा स्क्वेअर ब्रॅकेट वापरतो, T मायनस L0 टी. कॉमन काढलंय सर. हा L0 L0 कॉमन काढलंय, हा L0 कॉमन काढलंय, अल्फा इंटू टी मायनस टी नॉट. बघा हे सोपा प्रकार. किंवा टी मायनस टी नॉटला, टी मायनस टी नॉटला इथं मी डेल्टा टी म्हणतो. म्हणजेच काय झालं इक्वेशन बघा, एल टी इक्वल टू एल नॉट इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. बघा अशा पद्धतीनं हे जरा लक्षात राहतं बघा इक्वेशन. समजलं का? तेवढे इक्वेशन तिथं लिहून घ्या कुठेतरी. हा तिथं 7.11 आहे का? 7.11 इक्वेशन 7.11 दिसलं का? तिथं जागा आहे बघा, तिथं पेन्सिलनं शेवटचं इक्वेशन तेवढं लिहून घ्या. कारण गरज आहे आपल्याला त्याची, पुढं गरज आहे. झालं का? मग आता बघूया तुम्हाला किती समजलं. समजा मी 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर न घेता एक T1 घेतलं आणि एक T2 घेतलं, तर हेच इक्वेशन तुम्ही कसं लिहिताय बघूया, सांगा मला. काय अजून एकदा सांगा. मी आता 0 डिग्री म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला L0 लेंथ आणि T डिग्री सेल्सिअसला LT लेंथ असं न घेता T1 या टेम्परेचरला, हे बघा T1 या टेम्परेचरला L1 घेतली लेंथ आणि T2 टेम्परेचर वाढवल्यानंतर मला L2 एवढी लेंथ मिळाली, असं जर घेतलं तर हेच इक्वेशन कसं लिहायला सांगा बघू. म्हणजे ही पहिली सिच्युएशन, हे बघा इकडे बघा, ही सिच्युएशन न घेता मी जर ही सिच्युएशन घेतली, ही जर सिच्युएशन घेतली तर तुम्ही हे इक्वेशन कसं लिहाल? L2 हा इज इक्वल टू L1 हा L1 प्लस इन ब्रॅकेट प्लस हा इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 प्लस अल्फा अल्फा T2 मायनस T1 म्हणजेच म्हणजे डेल्टा टी. डेल्टा टी. डेल्टा टी हे बघा असंही लिहू शकताय बरं का. म्हणजे त्यासाठी परत तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन करावंच लागेल असं काही नाही, तुम्ही असंही करू शकता. ठीक आहे, लिहा तिथं खालच्या बाजूला, म्हणजे एकदम खाली 119 121 पान आहे का नाही, तिथं खाली लिहून घेतलं तरी चालतंय पेन्सिल लिहा. किंवा L2 इक्वल टू L1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. झालं. हा आता मागच्या बाजूला एक टेबल दिलंय बघा तुम्हाला, दिलंय का? दिलंय का टेबल 7.1? हो. हा या टेबल मध्ये तुम्हाला वॉटर पण दिसतंय, तिथं मर्क्युरी पण दिसतोय. आता वॉटर आहे लिक्विड फॉर्म मध्ये, त्याला काय वायर फॉर्म मध्ये घेता येत नाही, मग करायचं काय? तर एखादी ट्यूब घ्यायची, ट्यूब, आणि त्या ट्यूब मध्ये ते वॉटर मेंटेन करायचं आणि मग त्याचं टेम्परेचर कमी जास्त करायचं आणि त्या ट्यूबचीच लेंथ, ट्यूब मध्ये वॉटर किती आहे ती लेंथ मोजायची. आलं लक्षात? नाहीतर तुम्ही म्हणाल लिक्विडच्या बाबतीत लिनियर एक्सपेन्शन घेता येत नाही असं तसं, आणि मग इथं कसं काय घेतलंय, वॉटरचं कसं काय दिलंय? आलंय लक्षात? असे काही प्रयोग करता येतात, नाहीतर शंका घ्यायची नाही. बर, लिनियर एक्सपेन्शनच्या संदर्भात काय अडचण समजण्यामध्ये? बोला लवकर.
तुमचं जमलिंग टाळतो. हे बघा, हे घेऊच नका. हे असंही करता येतं एवढं लक्षात ठेवा. आता बघा, नाहीतर म्हणणार एकदा L1 एकदा T0 एकदा LT एकदा L0 एकदा L1 L2. आता तरी लक्षात आलं का ते L1 L2 काढून टाकलं मी सगळं. तसं करता येतं एवढं डोक्यात ठेवा. म्हणजे टेम्परेचर अगदी 0 डिग्री सेल्सिअस मेंटेन केलंच पाहिजे असं नाही. जाऊया का पुढं? हो. हा, काय अडचण नाही ना. आता दुसरं एक्सपेन्शन, यातला दुसरा प्रकार थर्मल एक्सपेन्शनचा, त्याला म्हणतात एरियल एक्सपेन्शन. एरियल एक्सपेन्शन, ते एरियल तुमचं कपडे धुण्याचं एरियल नाही बरं का, एरिया. थोडक्यात एरिया वरून म्हटलंय एरिया. किंवा काही जण म्हणतात सरफेसियल, सरफेसियल असंही नाव आहे. काही जण म्हणतात सुपरफेशियल असंही म्हणतात. सुपरफेशियल असंही म्हणतात. याला 1 2 3 नाव आहेत बरं का. एरियल, सरफेशियल किंवा सुपरफेशियल एक्सपेन्शन. बरं, बघूया आता हे एक्सपेन्शन काय. आता आपल्याला तो सबस्टन्स घ्यायचा कशाच्या फॉर्म मध्ये, तर एखाद्या शीटच्या फॉर्म मध्ये घ्यायचा. बघा, शीटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ज्याला लेंथ आणि ब्रेडथ आहे अशी एक शीट घेतली मी ABCD. आणि मग याची लेंथ इंटू ब्रेडथ अशा पद्धतीनं मी ओरिजिनल एरिया काढला 0 डिग्री सेल्सिअसला. पहिल्यांदा ही शीट घेतली, फ्रीजर मध्ये टाकली, आणि फ्रीजर मध्ये टाकल्यानंतर मी 0 डिग्री सेल्सिअसला म्हणजे T0 या टेम्परेचरला मी त्याचा एरिया मोजला. लेंथ इंटू ब्रेडथ जे काय असेल ते एरिया मोजला, तो भेटला मला A0 एवढा. बघा, आहे हेच, ह्यात काय बदल नाही. म्हणून मी तुम्हाला एक पहिलं बघायला सांगितलं अगोदर, आहे यामध्ये काही बदल करायचा नाही. A0. आणि मग मी काय केलं, त्याला ठेवलं स्टोवर आणि याला केलं हीट. हीट केल्यामुळं लेंथ पण वाढली आणि ब्रेडथ पण वाढली. म्हणजे काय वाढलं रे? एरिया. एरिया वाढला. म्हणजे लिनियर एक्सपेन्शन ह्यात आहेच बरं का. लिनियर एक्सपेन्शन ह्यात आहेच. पण लिनियर एक्सपेन्शन कडे लक्ष न देता आपण सगळा एरिया घेतोय. मग एरिया झाला एवढा, A' B' C' आणि D' एवढा एरिया झाला. आणि मग त्यावेळेचं टेम्परेचर होतं T डिग्री सेल्सिअस आणि त्यावेळेचा एरिया मला भेटला A1 किंवा AT म्हणूया. AT एवढा एरिया भेटला. मग आता मला सांगा, प्रॅक्टिकली या पहिल्याच ऑब्झर्वेशन वरून लेंथच्याच, मग मला सांगा AT मायनस A0 हे कशा कशावर डिपेंड असेल? According to practical observation, it is depend upon original area at 0 degree Celsius and change in temperature. म्हणजेच AT minus A0 is directly proportional to A0 into change in temperature. म्हणजेच AT minus A0 is directly proportional to आपलं equal to. आता मी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो. आता अल्फा घेतलाय म्हटल्यावर पुढचं काय? बीटा. बीटा. अल्फा, बीटा, गॅमा हे ग्रीक लेटर्स आपण घेतोय गेला रेडिएशन, रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन दाखवण्यासाठी, एखाद्या एलिमेंट मधून रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन दाखवण्यासाठी घेतोय. मग इथं पण तसंच करूया. मी बीटा घेतला म्हणजे चेंज इन एरिया इज इक्वल टू बीटा टाइम्स A0 ओरिजिनल एरिया ऍट 0 डिग्री सेल्सिअस इंटू चेंज इन टेम्परेचर. आणि मग बीटाची डेफिनेशन करूया आता. मग बीटा इक्वल टू काय रे? चेंज इन एरिया. AT मायनस A0 अपॉन A0 इंटू T मायनस T0. काय नाही बघा, आहे तसं केलंय. आता डेफिनेशन, इफ A0 इक्वल टू 1 T minus T0 equal to 1, then beta equal to
AT मायनस A नॉट. सांगा बघूया बरं डेफिनेशन. बीटाला काय म्हणूया? पहिल्यांदा मला सांगा बीटाला काय म्हणूया? एरियल एक्सपान्शन. असं म्हणायचं. मग मगाशी काय म्हणला? कोएफिशियंट ऑफ एरियल Coefficient कोण of म्हणायचं? aerial कोण म्हणायचं कोएफिशियंट? मग बीटाला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपेन्शन. बरोबर. आता डेफिनेशन मला सांगायची तुम्ही शब्दातली, वाचायची नाही त्यात, इथं बघून सांगायचं. अरे काय नुसता शब्द बदलायचा आहे. increase in area हा per unit original area हा per unit rise in 1 degree temperature बर. युनिट राईज इन टेम्परेचर. युनिट म्हणजेच 1 डिग्री. हा युनिट राईज इन टेम्परेचर is called the coefficient of aerial expansion of material. बरोबर. पण एक गोष्ट राहिली गे. काय राहिलं माहिती आहे का डेफिनेशन मध्ये? तू म्हटलेस हे बघ इथं पर युनिट एरिया ओरिजिनल एरिया ऍट 0 डिग्री सेल्सिअस म्हणायचं राहिले. ऍट 0 डिग्री सेल्सिअस एवढं म्हणायचं. हा सांगा परत. इनक्रीज इन एरिया. सांगा की रे. Increase in area हा per unit original area at 0 degree Celsius हा per unit rise in temperature हा is called a coefficient of aerial expansion of material. बरोबर. बर युनिट काय येणार? per degree Celsius. पर डिग्री सेल्सिअस. युनिट तेच. शेवटी एरियाच्या युनिटला एरियाचं युनिट जाणार आहे आणि राहणार खाली फक्त टेम्परेचर मधला चेंज म्हणजेच टेम्परेचरचं युनिट म्हणजे पर डिग्री सेल्सिअस. युनिट तेच, फक्त बेटाची व्हॅल्यू वेगळी असणार बरं का त्या मटेरियलची. अल्फा एवढी नसणार आहे. अल्फा फक्त लेंथ मध्ये घेतोय आपण. आता लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे लेंथ इंटू लेंथ म्हणजेच एरियाच्या संदर्भात घेतोय. आता हेच इक्वेशन मला असं तयार करून पाहिजे. मग कसं लिहिणार? का डायरेक्ट इथलं सांगताय? AT is equal to हा डायरेक्ट हे सांगताय ना. AT इक्वल टू A naught A नॉट इंड ब्रॅकेट 1 plus beta 1 प्लस बीटा. बस 1 प्लस बीटा. डेल्टा टी कुठू का? into delta T. हा 1 प्लस बीटा डेल्टा टी. 1 प्लस बीटा डेल्टा टी असं येईल ब्रॅकेट मध्ये. त्याचबरोबर दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. तुम्ही इतर दोन टेम्परेचर घेतले तरी बीटा आपल्याला डिफाइन करता येतो. कसा? डायरेक्ट सांगायचं. बीटा इक्वल टू अरे T1 या टेम्परेचरला A1 एवढा एरिया मिळाला आणि T2 एवढं टेम्परेचर केलं त्यावेळी A2 एवढा एरिया मिळाला. मग कसा बीटा सांगणार? Beta is equal to A2 minus A1 हा upon A1 into T2 minus T1. T2 मायनस T1 किंवा डेल्टा टी. बरं हेच इक्वेशन असंही लिहू शकता तुम्ही. हेच इक्वेशन. हा A2 हा is equal to A1 हा 1 plus हा beta हा delta T. बरोबर. असंही लिहू शकता. डेल्टा टी म्हणजेच T2 मायनस T1 चेंज इन टेम्परेचर असंही लिहू शकता. हे झालं बघा एरियल एक्सपेन्शन. समजलं का? आणि मग लागलीच आता घेऊया काय काय घेऊया आता राहिलं काय? आता लेंथ झाली नुसती. पुन्हा लेंथ 2 घेतल्या तरी एरिया झाला. आता 3 लेंथ घेतो की मी. म्हणजे काय झालं? व्हॉल्यूम. आता बघा लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट म्हणजे टोटल व्हॉल्यूम. हे बघा असा झाला सबस्टन्स.
आणि मग त्याला दोन नाव आहेत बरं का, व्हॉल्यूम एक्सपेन्शन पण काही जण म्हणतात बघा, व्हॉल्यूम एक्सपेन्शन, आणि काही जण क्युबिकल एक्सपेन्शन असं सुद्धा म्हणतात. कसलं क्युबिकल, प्रत्येक वेळी क्यूबच पाहिजे असं नाही, पण म्हणायचा प्रघात आहे क्युबिकल एक्सपेन्शन. व्हॉल्यूम एक्सपेन्शनला दुसरा शब्द आहे क्युबिकल एक्सपेन्शन. मग आता बघा सबस्टन्स कसा आहे. आता मी हा सबस्टन्स ABCD लेंथ आहे, ब्रेडथ आहे. आता इकडच्या बाजूला मी हाईट पण घेतो, हे बघा H हाईट पण घेतली. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं मी सबस्टन्स 3 डायमेन्शनल घेतला. लिनियर म्हणजे 1 डायमेन्शनल, एरियल म्हणजे 2 डायमेन्शनल, आणि आता घेतोय व्हॉल्यूम म्हणजे 3 डायमेन्शन म्हणजे 3D घेतोय. मग परत एकदा बघा, आहे असंच, काय बदल करायचा नाही. पहिल्यांदा मी हा सबस्टन्स ठेवला फ्रीज मध्ये, T0 एवढं टेम्परेचर मेंटेन केलं, त्यावेळेचा व्हॉल्यूम मला मिळाला. आता व्हॉल्यूम म्हणजे L × B × H, तो व्हॉल्यूम मला मिळाला काय, V0 एवढा. पुन्हा मी त्याला बाहेर काढला, स्टोअर ठेवला, T डिग्री एवढं टेम्परेचर केलं, त्यावेळेचा व्हॉल्यूम मला भेटला VT एवढा मिळाला. आणि मग हा चेंज इन व्हॉल्यूम, बघा मी काही बदल करत नाही, चेंज इन व्हॉल्यूम मला मिळाला VT - V0. प्रॅक्टिकली मी भरपूर वेळा एक्सपेरिमेंट करून माझ्या असं लक्षात आलं, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ दॅट मटेरियल, and also that change in volume, increase in volume किंवा change in volume is directly proportional bound to the rise in temperature. म्हणजेच एकत्रितपणे मी लिहू शकतो, चेंज इन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V0 into चेंज इन टेम्परेचर. म्हणजेच मी असं लिहू शकतो, आता VT - V0 इक्वल टू, आता काय घेऊया रे, गॅमा. गॅमा. गॅमा काढताना असा काढायचा आहे, गॅमा काढताना पण कधी कधी माझं असं होतं, तरी चालतंय, वरच हे 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 ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं गॅमा, नाहीतर तो V पण होऊ शकतो. गॅमा मी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला गॅमा, आणि मग इक्वेशन लिहिलं गॅमा × V0 T - T0. यालाच म्हणतोय आपण चेंज इन व्हॉल्यूम. इथं आहे गॅमा आणि इथं आहे V0. मग गॅमाला काय म्हणायचं रे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो घेतलाय आपण त्याला काय म्हणूया, म्हणूया काय, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ मटेरियल. बरोबर, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपेन्शन ऑफ दॅट मटेरियल. बरोबर. मग डिफाइन करूया, बघा डिफाइन गॅमा करूया. गॅमा इक्वल टू काय येईल रे, V2 - V1. VT - V0 डिवायडेड बाय V0 into T - T0. मग आता शब्दातली डेफिनेशन बघा, इफ V0 इक्वल टू 1, T - T0 इक्वल टू 1, देन गॅमा इक्वल टू VT - V0. सांगा बघू शब्दात आता एकदा, सांगा एक शब्दात रे. अरे डिफाइन करा की कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपेन्शन ऑफ मटेरियल. इनक्रीज इन युनिट व्हॉल्यूम पर, इनक्रीज इन युनिट व्हॉल्यूम असं म्हणतात रे. नाही युनिट व्हॉल्यूम नाही, इनक्रीज इन युनिट व्हॉल्यूम, इनक्रीज इन युनिट व्हॉल्यूम. V0 इक्वल टू 1 घेतलाय का आपण, नाही, इनक्रीज इन व्हॉल्यूम हा पर युनिट व्हॉल्यूम ऍट 0 डिग्री सेल्सिअस. युनिट ओरिजिनल,
हा पर हा. युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम ऍट 0 डिग्री सेल्सिअस हा पर युनिट डिग्री राईज इन टेम्परेचर. पर म्हणायचं राहिलं. हा पर म्हणले की हा पर पर युनिट डिग्री डिग्री राईज इन टेम्परेचर. इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ मटेरियल. कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपेन्शन ऑफ मटेरियल. ह्याचं सुद्धा युनिट काय येणार? पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन. याचा युनिट मध्ये घेतलं तर पर केल्विन, म्हणजे केल्विन मध्ये टेम्परेचर घेतलं तर, आणि डिग्री सेल्सिअस मधलं घेतलं तर पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता मला मग शेवटचं इक्वेशन सांगा. हे इक्वेशन काय होईल बघा. हेच इक्वेशन आपण घेणार कसं बघा, सांगा. वाचा की. अरे वाचा की. Vt is equal to V हा. naught in bracket 1 plus gamma delta T. बरोबर. आणि मग समजा इतर दोन टेम्परेचरला आपण त्यांचे व्हॉल्यूम जर V1 आणि V2 घेतले तर एकदा मला गॅमा डिफाइन करून सांगा मॅथमॅटिकली. V2 minus V1 हा upon V1 हा into T2 minus T1. बरोबर. T2 मायनस T1 याला म्हणायचं व्हॉल्यूम एक्सपेन्शन. आता हा व्हॉल्यूम एक्सपेन्शन मात्र प्रत्येक फ्लुइडच्या बाबतीत सहजपणे काढता येतो बरं का. फ्लुइडच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे लिक्विड, गॅसियस, त्याचबरोबर सॉलिडच्या बाबतीत सुद्धा, या तिघांच्याही बाबतीत सहज कॅल्क्युलेट करता येतो. त्या वॉटर आपलं लिनियर सारखं आपल्याला कशात तरी घेऊन त्याचं ते लेंथ तयार करून असलं काय करायला लागत नाही. व्हॉल्यूम एक्सपेन्शन मात्र आपण सगळ्यांच्या बाबतीत व्यवस्थित घेऊ शकतो. एखाद्या कंटेनरमध्ये घेऊन, आणि त्यावेळी मात्र आपल्याला कंटेनरचा विचार करावा लागेल बरं का. हॅलो हॅलो. हा हा, एखाद्या कंटेनर मध्ये जर घेतला तर त्या कंटेनरचा तुम्हाला विचार करावा लागेल. का सांगतो, पहिल्यांदा समजा मी ग्लासच्या जार मध्ये घेतलं वॉटर आणि त्याला एक्सपांड करायला लागलो तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्यांदा ग्लासला हीट देतोय आपण आणि मग ती वॉटरला पोचते. म्हणजे ग्लासच्या एक्सपेन्शनचा सहभाग त्यामधला विसरायचा नाही. तो असेल पुढे तर तुम्हाला मी घेतो बरं का, नाही असं नाही, पण असेल पुढे तर घेतो मी, काय हरकत नाही. किंवा नसेल तर जाता जाता सांगतो कसा सहभाग घ्यायचा असतो. बरं, हे लक्षात आलं का? हे लक्षात आलं का तिन्ही? हो. हा, काय सोपं आहे, एकदम सोपं आहे, ह्यात काहीच नाही विशेष. तर अशा पद्धतीनं आपण 3 प्रकारे थर्मल एक्सपेन्शन त्यातलं बघितलं. आता आपल्याला या तिघांच्या मध्ये असणारं रिलेशन सेटअप करायचं आहे. काय करायचं आहे? सेटअप रिलेशन. मग उद्या बघूया का बघूया लगेच? उद्या बघू. हा, ठीक आहे. मग या तिघांच्या मध्ये रिलेशन सेटअप करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट आपल्याला घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये असणारं रिलेशन बघायचं आहे. ठीक आहे. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू.